हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण सॉलिड स्टेट नावाचं 12th क्लासचं एक युनिट बघत होतो आणि त्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये 1 डायमेन्शनल पॅकिंग, 2 डायमेन्शनल पॅकिंग आणि 3 डायमेन्शनल पॅकिंग बघितलं. आता या लेक्चरमध्ये आपल्याला डेरिवेशन बघायचं आहे आणि ते डेरिवेशन कशासाठी आहे तर पॅकिंग इफिशियन्सीसाठी आहे. तर सिंपल क्यूबिक युनिट्स क्रिस्टल लॅटिससाठी, त्यानंतर बॉडी सेंटर्डसाठी आणि फेस सेंटर्डसाठी असे आपल्याला 3 डेरिवेशन बघायचे आहेत. ज्याच्यामधलं फर्स्ट नंबरचं डेरिवेशन बघायचं आपल्याला, डिराइव द एक्सप्रेशन फॉर पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्यूबिक लॅटिस. तर आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे पहा, तर आपल्याकडे सिंपल क्यूबिक लॅटिस आहे आणि या सिंपल क्यूबिक लॅटिससाठी आपल्याला पॅकिंग इफिशियन्सीचं डेरिवेशन काढायचं आहे. मग आता हे कशा पद्धतीनं सॉल्व करणार आपण तर बघा. सर्वात आधी काय म्हणत आहो मी इथं, तर काय करायचं आहे तुम्हाला, कन्सिडर अ सिंपल क्यूबिक युनिट सेल. काय करायचं आहे तुम्हाला, सर्वात आधी कन्सिडर करायचं आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल. आता जर तुम्ही सिंपल क्यूबिक युनिट सेल म्हटलं तर पार्टिकल्स कुठं प्रेझेंट असतात, ओनली ॲट कॉर्नर पोझिशन. हे तुम्हाला माहिती पाहिजे की सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये पार्टिकल कुठं प्रेझेंट असतात, फक्त कॉर्नर पोझिशनला प्रेझेंट असतात. मग कॉर्नर पोझिशनला जर पार्टिकल्स प्रेझेंट आहेत तर डायग्राम कशी येणार बघा. हा एक पार्टिकल, त्याला हा दुसरा पार्टिकल अटॅच आहे, हा तिसरा पार्टिकल, त्यानंतर हा चौथा पार्टिकल. असे हे कॉर्नरचे 4 पार्टिकल झाले बरोबर. आणि या 4 पार्टिकलचे जर आपण सेंटर जॉईन केले, या 4 पार्टिकलचे काय केले आपण, सेंटर जॉईन केले अशा पद्धतीनं, तर इथे एक स्क्वेअर तयार होता वेळेत दिसतो तुम्हाला. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, हे एक सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे आणि सिंपल क्यूबिक युनिट सेलचा आपण एक फेस बघत आहोत बरोबर. जे सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे त्याचं काय बघितलं आपण, एक फेस बघितलं. मग याच्यामध्ये काय सांगायचं आहे तुम्हाला, तर हे जे इथून तर इथपर्यंत लेंथ आहे, या लेंथला काय म्हणतो आपण, एज लेंथ. आणि ते किती घेतली आपण, ए. आणि हे स्क्वेअर स्ट्रक्चर आहे म्हणजे हे पण लेंथ किती आहे, हे पण लेंथ किती आहे, ए. मग मी इथं काय म्हणतो बघा, लेट ए बी द, ए का आहे इथं, ए बी द एज लेंथ ऑफ युनिट सेल. युनिट सेलची एज लेंथ किती घेतली आपण, ए घेतली. त्यानंतर बघा हा जो आहे हा एक ॲटम आहे असं म्हटलं तरी चालते बघा. हा एक स्पियर आहे, स्पियर म्हणा किंवा ॲटम म्हणा किंवा पार्टिकल म्हणा. तर या स्पियर, ॲटम किंवा पार्टिकलची जे रेडियस आहे ते रेडियस समजा किती आहे, आर. याची पण रेडियस सांगितली तर हे रेडियस किती झाली, आर. अशी प्रत्येक स्पियरची रेडियस किती घेतली आपण, आर. मग इथं काय म्हणतो मी, आर बी द रेडियस ऑफ ॲटम, आर बी द रेडियस ऑफ ॲटम, किंवा त्याला तुम्ही स्पियर किंवा पार्टिकल म्हटलं तरी चालेल. हे आर काय झाली त्याची रेडियस. मग आता तुम्हाला फिगरवरून काय दिसते, तर मी इथं लिहितो फ्रॉम फिगर. तर फिगरवरून आपल्याला काय दिसत आहे बघा, तर हा जो ए आहे म्हणजे हे जे एज लेंथ आहे, एज लेंथ म्हणजे एवढं डिस्टन्स, आणि एवढं डिस्टन्स म्हणजे काय बघा, हे आर आणि हे परत आर, म्हणजे आर प्लस आर म्हणजे 2r होणार. म्हणजे ए इज इक्वल टू काय दिसत आहे आपल्याला, 2r दिसत आहे. म्हणजे फिगरवरून काय दिसलं आपल्याला, ए इज इक्वल्स टू 2r बरोबर. मग आता याच्यानंतर पुढे काय करणार आपण, मग ए इज इक्वल टू 2r माहीत झाला आपल्याला. मग मी इथं आर काय भेटेल मला, देअरफॉर आर इज इक्वल टू काय आलं, a/2. आर इज इक्वल टू किती आलं इथं, a/2. म्हणजे रेडियस आणि एज लेंथ मधलं रिलेशन म्हणतो आपण याला. रेडियस आणि एज लेंथ मधलं रिलेशन काय आहे, सिंपल क्यूबिक लॅटिससाठी आर इज इक्वल टू a/2. आता पुढे काय करणार आपण बघा, तर आपल्याला रिलेशन माहिती झालं. मग आता आपण सांगणार व्हॉल्यूम सांगणार. आपण कोणाचा व्हॉल्यूम सांगायचा आहे, व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल. बघा आता युनिट सेल कशी आहे तुमची, तर युनिट सेल कशी आहे, क्यूबिक आहे. आणि क्यूबिक आहे म्हणजे क्यूब आहे, आणि क्यूबचा जो व्हॉल्यूम असतो त्याला काय म्हणतो आपण, ए क्यूब. त्याची जे एज लेंथ आहे म्हणजे जे साईड आहे त्या साईडचा क्यूब म्हणजे व्हॉल्यूमचा काय, व्हॉल्यूम काढला आपण कशाचा, क्यूबिक युनिट सेलचा. तर क्यूबिक युनिट सेलसाठी जो व्हॉल्यूम असते तो काय असते, एज लेंथचा क्यूब. हे आपल्याला माहीत झालं. मग आता आपल्याला पुढे काय काढायचं आहे, तर पुढे काढायचं आहे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वन
ॲटम. काय काढायचं आपल्याला? व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम. एका ॲटमचा व्हॉल्यूम काढायचा आहे. तर बघा, एका ॲटमचा व्हॉल्यूम काढायचा आहे. ॲटम म्हणजे कसा शेप आहे? त्याचा स्पियर सारखा शेप आहे. आणि स्पियरचा व्हॉल्यूम काय असतो? तर स्पियरचा व्हॉल्यूम असतो 4/3 पाय आर क्यूब. स्पियरचा व्हॉल्यूम काय असतो? 4/3 पाय आर क्यूब. मग पुढे काय केलं मी बघा इथं? 4/3 पाय आर क्यूब. तर आरचा आन्सर किती आलेला आहे तुमचा? a/2. ते मी इथं पुट करतो, a/2 आणि त्याचा काय आहे इथं? क्यूब. बरोबर. मग पुढे काय होणार बघा? 4 त्यानंतर पाय इंटू ए क्यूब होणार. बरोबर. आणि डिवाइडमध्ये इथं 3 आहे इंटू इथं 2 क्यूब. 2 क्यूब किती होते? 8. बरोबर. नंतर पुढे काय करणार बघा? 4 1चा आणि 4 2चा. म्हणजे वरती काय राहिलं? पाय ए क्यूब अपॉन 3 2 जा 6. हे भेटलं आपल्याला. हा झाला व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की सिंपल क्यूबिक युनिट सेल, सिंपल क्यूबिक युनिट सेल कंटेन्स वन ॲटम. बरोबर. सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये किती ॲटम असते? एकच ॲटम असते. म्हणून काय लिहितो मी? देअरफॉर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय, जो व्हॉल्यूम ऑक्युपाय केला घेतला कोणा? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन ॲटम. किती ॲटम होता? एक ॲटम होता. म्हणून आपण काय म्हटलं? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन ॲटम इन सिंपल क्यूबिक सेल. इन सिंपल क्यूबिक सेल. तर किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला? तर एकच ॲटम असते सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये. मग सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये जर वन ॲटम आहे तर वन ॲटमचा व्हॉल्यूम आपण काढलेला आहे. तो किती आला आपला? पाय ए क्यूब अपॉन काय? 6. बरोबर. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन ॲटम इन सिंपल क्यूबिक सेल माहीत झाला. बरोबर. आणि व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल हा पण माहिती आहे आपल्याला. हा युनिट सेलचा व्हॉल्यूम आहे आणि युनिट सेलमध्ये एकच ॲटम असते, तर हा त्या ॲटमचा व्हॉल्यूम आहे. आता दोन्ही आपल्याला माहीत झाले, तर आपल्यासाठी हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला, हे दोन फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. तुम्ही काय करा, तोपर्यंत एवढ्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता नेक्स्ट, आता काय करणार आपण? आपल्याला काढायची आहे पॅकिंग इफिशियन्सी. मग आता पॅकिंग इफिशियन्सी आपण कशा पद्धतीने काढणार? तर आता हा पार्ट मी रफ करतो. तर आता करायचं काय बा? परत एकदा रिकॉल करून देतो, नंतर रफ करतो. आपण एक सिंपल क्यूबिक युनिट सेल कन्सिडर केली. हा क्यूबिक युनिट सेलचा एक फेस आहे. बरोबर. आणि फेसवरती तुम्हाला काय दिसतील? समजा हा जर एक फेस असेल तर त्याच्या कॉर्नरवरचे जे ॲटम आहेत हे 4 ॲटम झाले कॉर्नरला. आणि जेव्हा आपण त्याचे सेंटर जॉईन केले तेव्हा तुम्हाला इथे स्क्वेअर फॉर्म होता वेळेस दिसत आहे. आणि या एची जे लेंथ आहे ते किती घेतली आपण? ए. या रेडियस घेतली आपण या स्पियरची, ते किती घेतली? आर. मग आपण ते लिहून घेतलं. आणि फिगरवरून काय दिसत आहे आपल्याला? ए इज इक्वल टू काय आहे? आर प्लस आर. म्हणजे काय झालं? 2r. मग आपण आर इज इक्वल टू काय लिहिणार? 2 इकडे शिफ्ट केला म्हणजे a/2. हे झालं रिलेशन बिटवीन ए अँड आर. नंतर आपण व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल सांगितला. तर सिंपल क्यूबिक युनिट सेलचा व्हॉल्यूम काय असते? ए क्यूब. कारण क्यूब आहे आणि क्यूबचा जो व्हॉल्यूम असते तो काय असते? त्याची जे साईड आहे त्या साईडचा काय असते? क्यूब. मग इथं एज लेंथ आहे ए, त्याचा क्यूब. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम सांगितला. तर ॲटम कसा आहे तुमचा? तर ॲटम कशासारखा आहे? स्पियर सारखा आहे. मग स्पियर सारखा जर असेल तर स्पियरचा व्हॉल्यूम काय असते? 4/3 पाय आर क्यूब. हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग आरची व्हॅल्यू आहे a/2. ते आपण इथं पुट केली म्हणजे इथं एचा क्यूब आणि 2चा क्यूब. 2चा क्यूब किती झाला? 8. मग 4 1चा 4 2चा 8. नंतर 3 2चा 6. वरती काय राहिलं? पाय ए क्यूब अपॉन 6. मग आपल्याला माहिती आहे सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये फक्त वन ॲटम असते. मग व्हॉल्यूम या युनिट सेलमधला व्हॉल्यूम कोण ऑक्युपाय करणार आहे? तो वन ॲटम ऑक्युपाय करणार आहे. बरोबर. त्या युनिट सेलमध्ये एक ॲटम आहे. मग त्या एक ॲटमचा जो व्हॉल्यूम आहे तो काय झाला? तर आपण वन ॲटमचा व्हॉल्यूम फाइंड आउट केला होता. किती होता? π/6 a क्यूब. मग आता हे आपल्याला माहिती झालं. आता पुढे काय करणार आपण बघा? तर पुढे आपल्याला करायचं आहे पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे. मग आता पॅकिंग इफिशियन्सी कशी काढणार आपण? तर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय येणार? पॅकिंग इफिशियन्सी तर फॉर्म्युला काय असते बघा? फॉर्म्युला असते व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन ॲटम इन सिंपल क्यूबिक सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्यूबिक
सिंपल क्युबिक युनिट सेल. इथेही तुम्ही युनिट सेल म्हटलं तरी चालेल, क्युबिक सेल म्हणा किंवा क्युबिक युनिट सेल म्हटलं तरी चालेल. मग आता काय केलं आपण बघा, हा जो ॲटमचा व्हॉल्यूम होता म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन ॲटम इन सिंपल क्युबिक युनिट सेल हे लिहायचं आहे तुम्हाला न्यूमरेटरमध्ये, आणि व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्युबिक युनिट सेल हे कुठं लिहायचं आहे तुम्हाला डिनॉमिनेटरमध्ये, आणि इंटू किती करायचं आहे तुम्हाला, इंटू करायचं आहे इथं, हे मी थोडं रफ करतो, इंटू करायचं आहे तुम्हाला 100, इंटू किती करायचं आहे 100. मग आता काय होणार बघा, तर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय झालं, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन ॲटम किती आला होता आपला, हा आला होता π/6a³ अपॉन व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्युबिक युनिट सेल किती आहे, तो आहे a³ आणि इंटू किती आहे 100 आहे, बरोबर. इफिशियन्सी काढत आहोत आपण. मग आता हा a³ आणि a³ काय झाला कॅन्सल, तर वरती काय राहिलं पाय इंटू किती आहे 100 आणि अपॉनमध्ये किती आहे 6. मग आता पाय म्हणजे किती 3.14 इंटू 100 अपॉन काय येणार 6. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही कसं करणार, याचा लॉग दोघांच्या लॉगची ॲडिशन, त्याच्यामधून याचा लॉग काय करणार सबस्ट्रॅक्ट, जे आन्सर येणार त्याचा अँटीलॉग, आणि अँटीलॉग काढल्यानंतर तुमचं जे आन्सर येते ते किती येते 52.36 आणि इंटू 100 होतं, म्हणजे हे आन्सर कशामध्ये आहे पर्सेंटेजमध्ये, म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेलसाठी किंवा सिंपल क्युबिक लॅटिससाठी जे तुमची पॅकिंग इफिशियन्सी आली ते किती आली 52.36%. आता या पॅकिंग इफिशियन्सीचा अर्थ काय, तर जे युनिट सेल आहे ते टोटल 100% कन्सिडर करायची, आणि त्या 100% युनिट सेलमध्ये पार्टिकल किती प्रेझेंट आहे, तर पार्टिकल प्रेझेंट आहे 52.36%. म्हणजे काय, तर 100% पैकी फक्त एवढं स्पेस तिथं पार्टिकलनं ऑक्युपाय झालेलं आहे, आणि बाकीची जागा काय आहे तिथं रिकामी आहे. बाकीची जागा रिकामी आहे याचा अर्थ काय, तर याचा अर्थ हा आहे की तुम्हाला पर्सेंटेज व्हॉइड काढायचा आहे. तिथं काय काढायचं आहे तुम्हाला, पर्सेंटेज व्हॉइड. पर्सेंटेज व्हॉइड म्हणजेच काय, एम्प्टी स्पेस म्हणतो आपण त्याला. काय काढायचं आहे तुम्हाला, पर्सेंटेज व्हॉइड. आणि व्हॉइडचा अर्थ काय होते, एम्प्टी स्पेस, म्हणजे तिथं रिकामी जागा किती आहे ते काढायचं आहे तुम्हाला. आता बघा तुमची युनिट सेल हे 100% असेल, त्याच्यापैकी पॅकिंग किती आहे तिथं, पॅकिंग इफिशियन्सी किती आली 52.36. म्हणजे या 100 मधून जर आपण 52.36 मायनस केलं तर हे किती येत आहे, तर सबस्ट्रॅक्शन करा 100 मायनस 52.36. इथं काही नाही म्हणजे पॉईंट देऊन 0 बरोबर. म्हणजे इथं 4, इथं 9 - 3 6, इथं 9 - 2 7, इथं काय किती येणार 9 - 5 किती आला 47. म्हणजे किती आला 47.64%. तर एवढे काय आहेत तिथं व्हॉइड आहेत. म्हणजे काय 100% पैकी 52.36% ही स्पेस ऑक्युपाय झालेली आहे ॲटमनं, आणि 47.64% एवढी स्पेस रिकामी आहे, म्हणजे तिथं व्हॉइड आहे, बरोबर. म्हणजे टोटल युनिट सेल जर आपण म्हणजे असं कन्सिडर करा, हे जर एक युनिट सेल आहे तर या युनिट सेलमध्ये एवढा ॲटम आहे समजा, बरोबर. आणि हे काय झाली तुमची पॅकिंग इफिशियन्सी झाली, एवढं पॅक स्ट्रक्चर आहे. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला हे काय आहे तुमचं एम्प्टी स्पेस आहे, म्हणजे याला आपण व्हॉइड म्हणतो. तसं व्हॉइड किती आहे 47.64% आणि पॅकिंग इफिशियन्सी किती आली 52.36%. मग आता हे पर्सेंटेजमध्ये तुम्हाला जर फ्रॅक्शनमध्ये लागत असेल तर तर काय करायचं, तर फ्रॅक्शनमध्ये लागत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, याला 100 डिवाइड करायचं आहे. म्हणजे पॅकिंग फ्रॅक्शन जर काढली आपण, पॅकिंग फ्रॅक्शन जर काढायची असेल तर आपला पॅकिंग इफिशियन्सी किती आलं होतं 52.36, त्याला 100 डिवाइड करा, मग तुम्हाला हे फ्रॅक्शनमध्ये आन्सर भेटेल. आणि 100 डिवाइड केलं तर किती होणार 0.5236. 100 डिवाइड केलं तर किती येणार 0.5236. आणि तुम्हाला जर व्हॉइड फ्रॅक्शन लागत असली, काय लागत असली व्हॉइड फ्रॅक्शन, तर व्हॉइड किती आलं होतं तुमचं 47.64. त्याला कितीनं डिवाइड करा 100 डिवाइड करा. 100 डिवाइड केलं तर किती येणार 0.4764. आता हे पॉईंट शिफ्टिंग तुम्हाला जमली पाहिजे. हा 100 आहे म्हणजे 10⁻²आहे, वरती शिफ्ट केला तर 10⁻², आणि पॉवर निगेटिव्ह असेल तर पॉईंट कुठं शिफ्ट होतो लेफ्ट साईडला, तर हे पॉवर कन्व्हर्जन तुम्हाला आलं पाहिजे. तर व्हॉइड फ्रॅक्शन आहे 0.4764. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय काढली, जे सिंपल क्युबिक लॅटिस आहे त्या सिंपल क्युबिक लॅटिसची काय काढली पॅकिंग इफिशियन्सी. मग आता याच्यानंतर पुढे काय बघायचं आपल्याला, पुढचं डेरिवेशन बघू आपण. परत आपल्याला काय काढायचं आहे आता, पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे कोणाची, मेटल क्रिस्टलची. आणि कोणासाठी, तर
बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिससाठी. कोणासाठी काढायची आहे? बॉडी सेंटर्ड इन BCC. BCC म्हणजे काय? बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस आहे ना. बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिससाठी तुम्हाला काढायची आहे. मग सर्वात आधी काय करणार आपण? कशा पद्धतीनं पॅकिंग इफिशियन्सी काढणार? तर सेम आपल्याला असं एक डेरिवेशन सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करणार आपण? तर सर्वात आधी काय म्हणतो मी? कन्सिडर अ बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. एक आपण युनिट सेल कन्सिडर केली, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. मग आता काढायची कशी बघा? तर सर्वात आधी काय केलं आपण? इथं एक क्यूब काढला. अशा पद्धतीनं आपण इथे एक क्यूब काढून घेऊ. हा एक क्यूब काढला आपण. आता करायचं काय आहे तुम्हाला? तर याचे ॲटम्स दाखवायचे आहेत. तर ॲटम्स कशा पद्धतीनं दाखवतो मी ते पहा. डायग्राम काढणं महत्त्वाचं आहे. कसं काढतो मी इथं डायग्राम ते पहा. तर हा एक पार्टिकल आहे समजा, ठीक आहे. हा एक पार्टिकल आहे कॉर्नरचा. त्यानंतर या कॉर्नरचा हा एक पार्टिकल आहे, बरोबर. आणि हा एक पार्टिकल आहे इथचा मधला, हा मधला एक पार्टिकल आहे. असे 3 पार्टिकल दाखवले आपण. आता काय करायचं आहे तुम्हाला बघा. हे बॉडी सेंटर्ड आहे, हे कॉर्नरचे 2 पार्टिकल आहेत. हा बॉडी सेंटर्ड पोझिशनचा पार्टिकल आहे. हा कोणता पार्टिकल आहे? बॉडी सेंटर्ड पोझिशनचा. मग आता काय सांगितलं आपण पहा. तर हे जे इथून तर इथपर्यंत आहे याला काय म्हणतो आपण? एज लेंथ म्हणतो, जे आपण ए न दाखवली. किंवा इथून इथपर्यंत म्हटलं तरी काय आहे? ए आहे, एज लेंथ आहे. किंवा इथून इथपर्यंत म्हटलं तरी हे काय आहे? एज लेंथ आहे आपली ए, बरोबर, कारण क्युबिक सेल आहे. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे तुम्हाला? हे एक याचं फेस आहे आणि या फेसचा जो डायगोनल आहे तो डायगोनल दाखवत आहो मी इथं, बरोबर. हा काय झाला? या फेसचा डायगोनल. हे जे समोरचा फेस दिसत आहे तुम्हाला हे वाला, या फेसचा डायगोनल. मग याला नाव देतो मी बघा. याला नाव दिलं ए पॉईंट, याला दिला बी पॉईंट आणि याला दिला सी पॉईंट, असे 3 पॉईंट. हा या फेसचा डायगोनल झाला. आणि या फेसच्या डायगोनलची जे लेंथ आहे समजा ते घेतली आपण स्मॉल बी. स्मॉल बी काय? या फेसच्या डायगोनलची काय आहे? लेंथ आहे. त्याच्यानंतर आता हा क्यूब आहे. मग या क्यूबचा डायगोनल कसा बघा? तर क्यूबचा डायगोनल म्हणजे काय? जसं तुमची रूम आहे तर रूम म्हणजे काय असते? एक क्यूब असते. मग आता या क्यूबचा डायगोनल जर बघायचा असेल तर तुमच्या रूमचं एका कॉर्नरमधलं जे अप्पर एंड आहे ना, एका कॉर्नरमधलं अप्पर एंड आणि दुसऱ्या कॉर्नरमधलं त्याच्या अपोजिट साईडचं लोअर एंड, याला जर तुम्ही जॉईन केलं तर हा त्या रूमचा डायगोनल झाला, म्हणजे क्यूबचा डायगोनल झाला. बघा, जर तुम्ही समजा हे तुमची भिंत आहे असं कन्सिडर केलं, हे वॉल आहे. जर तुम्ही याचा डायगोनल पाहिजेत असेल तुम्हाला तर काय करणार? हे एंड आणि हे एंड जॉईन करणार, बरोबर. हे एंड जॉईन केलं तुम्हाला फेसचा डायगोनल भेटेल, युनिट सेलच्या फेसचा. पण आता जर क्युबिक सेल आहे म्हणजे एक रूम आहे तर त्याचा डायगोनल जर तुम्हाला पाहिजेत असेल तर त्याचं एका कॉर्नरचं अप्पर एंड आणि त्याच्या अपोजिट कॉर्नरचं लोअर एंड हे जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला त्या रूमचा काय भेटते? डायगोनल भेटते. मग तसंच इथं बघा, हे एक समजा एंड आहे अप्पर एंड आणि हे त्याच्या अपोजिट साईडचं लोअर एंड. आता हे 2 मी काय करतो? इथं जॉईन करतो. हे 2 मी जॉईन केले म्हणजे हा झाला रूमचा डायगोनल. आणि या रूमच्या डायगोनलची जे लेंथ आहे समजा ते लेंथ किती आहे? स्मॉल सी. हा कॅपिटल सी नावाचा पॉईंट आहे आणि हे स्मॉल सी काय आहे? त्या डायगोनलची लेंथ. मग इथं काय काय सांगितलं आपण? लेट. काय काय लिहायचं आहे पहा? लेट स्मॉल ए काय आहे? स्मॉल ए बी द, याला काय म्हणतो आपण? एज लेंथ म्हणतो. एज लेंथ कोणाची? एज लेंथ ऑफ युनिट सेल. युनिट सेल. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं? आर काय असते? तर आर बी द, आरला काय म्हणणार आपण? रेडियस ऑफ ॲटम. रेडियस ऑफ ॲटम किंवा स्पियर. स्पियरची रेडियस किंवा ॲटम. तर बघा, आता हा स्पियर आहे समजा, तर याची रेडियस झाली हे एवढी आर, बरोबर. आर काय झाली? याची रेडियस. नंतर याची सांगायची असेल तर बघा, हे आर आणि परत इकडे काय झाली? आर. आणि याची सांगायची झाली तर हे काय येणार? आर, बरोबर. म्हणजे हे काय झाली? या स्पियरची रेडियस. हे आर, इकडून बघितले तर हे आर आणि इकडून बघितलं तर हे आर. या स्पियरची रेडियस आर, याची हे आर आणि हे आर आणि या स्पियरची हे आर रेडियस. मग आपल्याला आर बी द रेडियस ऑफ ॲटम माहीत झालं. त्यानंतर हा जो ए बी आहे या ए बीला काय म्हटलं आपण? डायगोनल म्हटलं. कोणाचा? फेसचा. म्हणजे काय म्हटलं आपण? ए बी द डायगोनल, बी द डायगोनल ऑफ फेस, डायगोनल ऑफ फेस ऑफ लेंथ. ऑफ लेंथ काय लेंथ घेतली आपण? त्याची स्मॉल बी लेंथ घेतली, बरोबर.
त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपण, या क्यूबची डायगोनल सांगितली आपण. तर क्यूबची डायगोनल काय येणार, तर काय आहे ए, आणि हा पॉईंट याला नाव देतो मी डी. मग काय होणार, एडी बी द, एडीला काय म्हणणार आपण, एडी बी द डायगोनल, एडी बी द डायगोनल ऑफ क्यूब, डायगोनल ऑफ क्यूब ऑफ लेंथ सी. आणि त्याची लेंथ किती घेतली आपण, स्मॉल सी घेतली. मग आता बघा, जर आपण हा ट्रायंगल बघितला, कोणता, ट्रायंगल ए बी सी, कोणता ट्रायंगल बघितला आपण, ट्रायंगल ए बी सी. तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर. म्हणजे इथं जो अँगल असेल हा अँगल कितीचा असेल, 90चा अँगल असेल, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे. मग म्हणून आपण काय म्हणणार, इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल ABC. कोणता राईट अँगल ट्रायंगल आहे, ABC. आणि जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण तिथं पायथागोरस थेरम लावू शकतो. मग देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, आणि जर तुम्ही पायथागोरस थेरम जर लावला तर हा तुम्हाला माहिती पाहिजे पायथागोरस थेरम काय असते. तर पायथागोरस थेरम काय असते, जो हायपोटेनस आहे त्याचा स्क्वेअर. तर याचा हायपोटेनस काय आहे, AB, आणि या ABची लेंथ किती आहे, स्मॉल बी. म्हणजे स्मॉल बी स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. तर हे साईड किती आहे, A, आणि हे साईड किती आहे, A. म्हणजे A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर म्हणजे B स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला, 2A स्क्वेअर, बरोबर. मग परत आपल्याला काय दिसत आहे, इन राईट अँगल ट्रायंगल. आता परत एक राईट अँगल ट्रायंगल आहे, कोणता बघा, हा ABD. आणि हा जो अँगल आहे तर हा कितीचा आहे, 90चा अँगल आहे, ABD. म्हणजे हा पण एक राईट अँगल ट्रायंगल आहे, ABD. मग हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण इथं पण काय लावू शकतो, पायथागोरस थेरम. म्हणून काय म्हणतो मी, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. आणि पायथागोरस थेरम जर तुम्ही लावला तर काय येणार इथं बघा, तर याचा डायगोनल कोणता आहे, हा AD. आणि या ADची लेंथ किती घेतली आपण, C घेतली, बरोबर. म्हणजे काय येणार, C स्क्वेअर इज इक्वल टू, एक साईड कोणती आहे याची, BD. मग हे BD म्हणजे किती आहे, A आहे, म्हणजे A स्क्वेअर प्लस दुसरी साईड कोणती आहे, दुसरी साईड आहे AB. आणि AB म्हणजे काय आहे, स्मॉल b, म्हणजे स्मॉल b स्क्वेअर. पण A स्क्वेअर प्लस स्मॉल b स्क्वेअर म्हणजे काय, तर स्मॉल b स्क्वेअर म्हणजे काय, 2A स्क्वेअर. स्मॉल b स्क्वेअर म्हणजे काय, 2A स्क्वेअर. मग A स्क्वेअर प्लस 2A स्क्वेअर काय होणार, 3A स्क्वेअर. म्हणजे इथं C स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं, 3A स्क्वेअर. बट फ्रॉम फिगर काय सांगू शकता तुम्ही, बट फ्रॉम फिगर. तर फिगरवरून काय दिसते तुम्हाला बघा, तर फिगरवरून हा जो C आहे, हा C म्हणजे काय आहे पहा, R आणि परत R, म्हणजे 4 टाइम्स R आहे. म्हणजे C इज इक्वल टू काय आहे, 4R आहे. फ्रॉम फिगरवरून काय दिसलं तुम्हाला, हा जो C घेतला आपण, हा C म्हणजे R प्लस R प्लस R प्लस R म्हणजे किती आहे, 4R आहे. मग हे आपण इथं पुट केलं तर हे इक्वेशन काय होणार, आता इथं लिहितो मी. तर हे इक्वेशन काय होणार, 4R स्क्वेअर इज इक्वल टू, सीच्या ठिकाणी 4R टाकलं, इकडे काय आहे 3A स्क्वेअर. मग आता 4चा स्क्वेअर आहे, तर 4चा स्क्वेअर किती होते, 16, आणि Rचा स्क्वेअर R स्क्वेअर, आणि इकडे काय आहे 3A स्क्वेअर, बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय होणार, इथं R स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर अपॉन 16. आणि आता जर आपण स्क्वेअर रूट घेतलं, टेकिंग स्क्वेअर रूट, जर तुम्ही इथं स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट घेतल्यावर काय येणार, इथं स्क्वेअर निघून जाईल, काय राहील R. इथं 3चं स्क्वेअर रूट म्हणजे √3, आणि Aचं स्क्वेअर रूट, A स्क्वेअरचं A, आणि 16चं स्क्वेअर रूट किती आहे, 4. म्हणजे R इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला, √3 अपॉन 4A. तर हे रेडियस आणि एज लेंथ मधलं रिलेशन आहे, कोणासाठी, तर जे तुमची बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस आहे किंवा क्युबिक युनिट सेल आहे, याच्यासाठी R आणि A मधलं रिलेशन, काय रिलेशन आहे, R इज इक्वल टू √3/4A. मग आता बघा, हे बॅकग्राऊंड तयार केलं आपण. आता काय काय सांगितलं परत एकदा सांगतो. कन्सिडर अ बॉडी सेंटर्ड युनिट सेल, एक बॉडी सेंटर्ड युनिट सेल कन्सिडर केली आपण, आणि त्याच्यासाठी A काय घेतली, त्याची आपण एज लेंथ घेतली. त्यानंतर R काय घेतली, तर R घेतली आपण रेडियस ऑफ स्पियर, याची R,
हे आर आणि हे आर, बरोबर. रेडियस घेतली स्पिअरची आर. त्यानंतर हा ए बी जो आहे हा डायगोनल आहे कोणाचा, या फेसचा, आणि त्याची लेंथ किती घेतली आपण, स्मॉल बी. त्यानंतर हा जो ए डी आहे हा डायगोनल आहे कोणाचा, या क्यूबचा, आणि त्याची लेंथ किती घेतली आपण, स्मॉल सी घेतली. मग आपण राईट अँगल ट्रायंगल ए बी सी मध्ये पायथागोरस थेरम लावला. ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, याच्यामध्ये पायथागोरस थेरम लावला. तर हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, आणि ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किती होते, 2a स्क्वेअर. मग परत एक राईट अँगल ट्रायंगल आहे कोणता, ए बी डी, आणि ए बी डी राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनस आहे सी. मग सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, कारण याची साईड हे आहे, हे ए स्क्वेअर आणि हे बी स्क्वेअर. पण पायथागोरस थेरम लावल्यावर इथं बी स्क्वेअर आला, आणि बी स्क्वेअर म्हणजे काय असते, 2a स्क्वेअर. मग ए स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर किती झालं, 3a स्क्वेअर. पण आपल्याला फिगरवरून काय दिसते, हा जो सी आहे, सी म्हणजे काय, आर प्लस आर प्लस आर प्लस आर म्हणजे 4 टाइम्स आर, म्हणजे सी इज इक्वल टू 4r. मग आपण हे सी इज इक्वल टू 4r या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं, तर इथं सीच्या ठिकाणी 4r आणि त्याचा स्क्वेअर इकडे आहे 3a स्क्वेअर. मग 4चा स्क्वेअर 16, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर, 3a स्क्वेअर. मग हा 16 इकडे शिफ्ट केला. आता आपण स्क्वेअर रूट घेतलं, तर आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आर, 3चं स्क्वेअर रूट रूट 3, 16चं स्क्वेअर रूट 4, आणि ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार, ए. म्हणजे आर इज इक्वल टू रूट 3/4 ए, रूट 3/4 ए. हे झालं रिलेशन. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. आता नेक्स्ट पुढे आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल. मग आता आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे. मग पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी काय करणार आपण, तर आपल्याकडे सर्वात आधी काय काढायचं असते आपल्याला, देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ बीसीसी युनिट सेल, बीसीसी युनिट सेल. मग बीसीसी युनिट सेलचा व्हॉल्यूम काय होणार बघा. तर बीसीसी आहे म्हणजे बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल आहे, आणि क्यूबिक सेल आहे तर क्यूबचा व्हॉल्यूम काय असते, ए क्यूब, बरोबर. क्यूबचा व्हॉल्यूम काय असते, ए क्यूब असते. म्हणजे साईडचा क्यूब, तर साईड किती आपली ए, त्याचा काय येणार क्यूब. आणि पुढे काय सांगायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम, व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम. एका ॲटमचा व्हॉल्यूम सांगायचा आहे तुम्हाला. तर एका ॲटमचा व्हॉल्यूम, ॲटम म्हणजे स्पियर आहे, आणि स्पियरचा व्हॉल्यूम काय, 4/3 पाय आर क्यूब हा व्हॉल्यूम आहे. मग इथं आपण आरची व्हॅल्यू पुट करू, तर काय येणार 4/3, त्यानंतर पाय आरची व्हॅल्यू काय आहे, तर आर किती आहे, रूट 3/4 ए. मग इथं पुट केलं आपण रूट 3/4 ए, आणि त्याचा काय आहे क्यूब, म्हणजे काय येणार 4/3 पाय रूट 3चा क्यूब. म्हणजे रूट 3 आपण किती वेळा लिहिणार, 3 वेळा. आणि रूट 3 जर 3 वेळा लिहिलं तर आन्सर काय येते 3√3, बरोबर. आणि अपॉनमध्ये 4चा क्यूब किती असते 64, आणि एचा क्यूब, बरोबर. बघा रूट 3चा क्यूब म्हणजे काय करणार आपण, रूट 3 इंटू रूट 3 असं 3 वेळा लिहिणार. आणि रूट 3 इंटू रूट 3 काय असते, 3 असते, आणि इकडे काय येणार रूट 3 येणार, बरोबर. म्हणजे रूट 3चा जो क्यूब असते तो काय असते 3√3 असते, 4चा क्यूब 64. मग आता बघा हा 3 आणि हा 3 काय झाला, कॅन्सल. इथं 4 1चा आणि इथं काय येणार 4 16चा, म्हणजे 16च्या टेबलमध्ये 64 येते ना, 16 4चा बघा. तर इथं तुम्हाला 16चा टेबल माहिती पाहिजे, तर 16 4चा किती होते 64, आणि इथं 4 1चा, बरोबर. मग वरती काय राहिलं तर वरती काय राहिलं पाय, बरोबर, इंटू काय राहिलं रूट 3, इंटू काय राहिलं ए क्यूब, आणि खाली किती राहिलं 16, बरोबर. पण आता आपली सेल कोणती आहे, बीसीसी आहे. पण बीसीसी मध्ये तुम्हाला काय ध्यानात ठेवायचं आहे, तर बीसीसी कंटेन्स 2 ॲटम्स. तर बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेलमध्ये किती ॲटम्स असतात, बीसीसी कंटेन 2 ॲटम्स. हे तुम्हाला माहित पाहिजे. जसं सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये 1 ॲटम असतो, 1 ॲटम असते, तसा बीसीसी मध्ये किती ॲटम्स असतात, 2 ॲटम्स असतात. एफसीसी मध्ये किती असतात, 4 ॲटम्स असतात. मग बीसीसी मध्ये जर 2 ॲटम्स आहेत तर देअरफॉर काय म्हणणार आपण, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 4 ॲटम्स इन बीसीसी युनिट सेल. तर या बीसीसी युनिट सेलमध्ये 4 ॲटम्स किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतील, तर किती आहेत, नाही 4 नाही, किती आहेत 2 ॲटम्स आहेत, है ना. किती ॲटम्स आहेत, 2 ॲटम्स. म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 ॲटम्स इन बीसीसी युनिट सेल. तर 2 ॲटमचा व्हॉल्यूम आहे, म्हणजे 2 इंटू आपल्याला एका ॲटमचा व्हॉल्यूम माहिती होता, आपल्याला 2 ॲटमचा व्हॉल्यूम पाहिजे, म्हणून आपण 2 न मल्टिप्लाय करणार. आणि एका ॲटमचा व्हॉल्यूम किती होता, पाय इंटू रूट 3 इंटू ए क्यूब, आणि अपॉनमध्ये किती आहे 16, बरोबर. इकडे रफ करतो मी. मग आता बघा
काय जाणार इथं अपॉनमध्ये 16 आहे तर 2 1चा आणि 2 8चा बरोबर. म्हणजे वरती किती राहिलं पाय इंटू √3 इंटू ए क्यूब बरोबर आणि खाली किती राहिला 8. तर हा काय झाला तुमचा व्हॉल्यूम झाला, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 ॲटम्स इन BCC युनिट सेल. मग आता आपल्याला काढायची आहे पॅकिंग इफिशियन्सी. तर पॅकिंग इफिशियन्सी कशी काढतो आपण, तर पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे. फॉर्म्युला काय आहे पॅकिंग इफिशियन्सीचा, तर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय असते, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू आपल्याला काय सांगायचं आहे बघा, पॅकिंग इफिशियन्सीसाठी हा व्हॉल्यूम, हा काय व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 ॲटम इन BCC युनिट सेल. मग लिहून घेऊ आपण, काय लिहून घ्यायचं आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 ॲटम्स इन BCC युनिट सेल बरोबर. आणि अपॉनमध्ये काय असते युनिट सेलचा व्हॉल्यूम, तर व्हॉल्यूम ऑफ BCC युनिट सेल. अपॉनमध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला, व्हॉल्यूम ऑफ BCC युनिट सेल. आणि या टोटलला मल्टिप्लायमध्ये किती घ्यायचं आहे तुम्हाला, 100 घ्यायचं आहे. मग मी आता खाली लिहितो व्यवस्थित. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 ॲटम्स किती आला, पाय इंटू √3 इंटू ए क्यूब किती आला, पाय इंटू √3 इंटू ए क्यूब अपॉनमध्ये किती आहे 8 आणि अपॉन व्हॉल्यूम ऑफ BCC युनिट सेल किती आहे ए क्यूब आणि इंटू किती आहे तुमचं इथं 100 इंटू 100. मग बघा काय होणार, हा ए क्यूब काय झाला कॅन्सल. म्हणजे वरती काय राहिलं पाय इंटू √3 इंटू 100 आणि अपॉनमध्ये काय राहिलं 8 आणि पाय म्हणजे किती 3.14 इंटू √3 इंटू 100 बरोबर. आता इथं √3ची व्हॅल्यू काय असते 1.732. हे √3ची व्हॅल्यू आहे. तुम्ही लॉग टेबलचा वापर करून हे व्हॅल्यू काढू शकता. √3ची व्हॅल्यू किती असते 1.732 आणि इंटू किती आहे 100 आणि अपॉनमध्ये किती आहे 8. आता लॉग कॅल्क्युलेशन, याचा लॉग याचा लॉग याचा लॉग तिघांच्या लॉगची ॲडिशन, त्याच्यामधून याचा लॉग काय करायचा सबस्ट्रॅक्ट, जे आन्सर येणार त्याचा अँटी लॉग. आणि अँटी लॉग काढल्यावर जे तुमचा आन्सर आहे ते किती येते 68 आणि कशामध्ये पर्सेंटेजमध्ये बरोबर. म्हणजे BCC युनिट सेलसाठी किंवा BCC लॅटिससाठी जे तुमची पॅकिंग इफिशियन्सी आहे ते पॅकिंग इफिशियन्सी किती आहे 68% बरोबर. सिम्पल क्युबिकसाठी जे होती त्याच्यापेक्षा ही व्हॅल्यू कशी आली जास्त आली. सिम्पल क्युबिकसाठी किती होती 52.36, बॉडी सेंटरसाठी किती आली 68%. मग आता हे पॅकिंग इफिशियन्सी आहे. मग इथं पर्सेंट वॉइड किती आहेत बघा, परत एकदा रिकॉल करतो. व्हॉल्यूम ऑफ BCC युनिट सेल काढला आपण ए क्यूब आणि व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम म्हणजे स्पियर आहे. स्पियरचा व्हॉल्यूम काय असते 4/3 पायर क्यूब. पण आरसाठी व्हॅल्यू काय होती √3/4a आणि त्याचा काय येणार क्यूब. मग आपण √3चा क्यूब काढला तो 3√3 ए क्यूब, 4चा क्यूब 64, हा 3 कॅन्सल, 4 1चा 4 16चा. मग हे इक्वेशन भेटलं. पण BCC युनिट सेलमध्ये किती ॲटम्स असतात 2 ॲटम्स असतात. मग 2 ॲटमचा व्हॉल्यूम आहे म्हणून हा जो व्हॉल्यूम आला त्याला 2 मल्टिप्लाय केला, 2 मल्टिप्लाय केला 2 1चा 2 8चा. मग इथं आपल्याला 2 ॲटमचा व्हॉल्यूम माहीत झाला. आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी पाहिजे. पॅकिंग इफिशियन्सी काय असते व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 ॲटम इन BCC युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ BCC युनिट सेल. मग हा आपण व्हॉल्यूमच्या व्हॅल्यू पुट केल्या, ए क्यूब कॅन्सल झाला. इथं 100 जसा तसा पॅकिंग इफिशियन्सी आहे. इफिशियन्सी 100 आउट ऑफ सांगत असतो आपण, म्हणजे 100 मल्टिप्लाय केलं. मग इथं √3ची व्हॅल्यू असते 1.732. आता लॉग कॅल्क्युलेशन करा. लॉग कॅल्क्युलेशन केल्यावर किती येते 68%. मग आता हे पॅकिंग इफिशियन्सी झाली. मग आता तिथं पर्सेंट वॉइड जर लागत असले तुम्हाला तर पर्सेंट वॉइड कसे येतील बघा. तर पर्सेंट वॉइड काय असते रिकामी जागा आहे ना. वॉइड म्हणजे काय एम्प्टी स्पेस. मग तिथं एम्प्टी स्पेस किती आहे, टोटल 100 होतं. 100 पैकी पॅकिंग किती आहे 68. 100 पैकी पॅकिंग 68 आहे. म्हणजे राहिलं किती 32. म्हणजे 32% काय आहे तिथं रिकामी जागा आहे बरोबर. म्हणजे 100% पैकी फक्त 68% जागा तिथं ऑक्युपाय झालेली आहे आणि 32% स्पेस कशी आहे तिथं रिकामी आहे, एम्प्टी आहे. मग आता जर तुम्हाला पॅकिंग फ्रॅक्शन लागत असेल तर पॅकिंग फ्रॅक्शनसाठी काय करायचं आहे तुम्हाला, आन्सर किती आला तुमचा 68, त्याला काय करायचं डिवाइड बाय 100 आणि डिवाइड बाय 100 केलं किती येते 0.68 बरोबर. आणि जर पॅकिंग किंवा वॉइड फ्रॅक्शन लागत असेल तर वॉइड फ्रॅक्शन कशी काढणार आपण, तर परत वॉइड किती आला तुमचा 32, त्याला डिवाइडमध्ये किती घ्या 100 म्हणजे किती येणार 0.32 बरोबर. तर हे झालं वॉइड फ्रॅक्शन. म्हणजे आपण पॅकिंग इफिशियन्सी काढली कोणासाठी BCC लॅटिससाठी बरोबर आणि सिम्पल क्युबिकसाठी. अशा 2 बघितल्या. आता थर्ड आपल्याला बघायची आहे कोणासाठी FCC साठी म्हणजे फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिससाठी. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.